बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या अफाट गर्दीत चेंगराचेंगरी झाली होती आणि या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेच्या निषेधार्थ बेळगावमध्ये भारतीय जनता पक्षाने तीव्र आंदोलन छेडले। राणी चन्नम्मा चौकात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात निषेध फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त करत होते। यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी स्पष्ट शब्दात काँग्रेस सरकारवर निशाणा साधत सांगितले, ही दुर्घटना म्हणजे काँग्रेस सरकारच्या पूर्ण दुर्लक्षाचे फलित आहे। ना कोणती पूर्व नियोजन, ना परवानगी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीतील मतभेदामुळे 11 निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले। सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही। जर थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा। भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ फोटोशूटसाठी आरसीबीच्या विजयाचा फायदा घेत आहेत, पण त्यांच्या निष्काळजी निर्णयामुळे 11 जणांचा बळी गेला। अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। आम्ही राजीनाम्याची मागणी करतो। ತಮ್ಮ ಫೋಟೋ ಶೋ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಫೋಟೋ ಶೋ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಅಲ್ಲಿ ಸೇರಿ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾರದೇನೆ ಇವತ್ತು 11 ಜನ ಅಲ್ಲಿ ಸಾವನ್ನಪ್ತಾರ। ಸಾವಿಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕಾರಣ ಇದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಂತ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮತ್ತು ತಕ್ಷಣ ಅವರು ಈ ನೈತಿಕ ಹೊಣೆ ಹೊತ್ತು ಈ ಘಟನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಕ್ಷಣ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಗ್ರಹವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು 11 ಜನರ ಒಂದು ಅಮಾಯಕರ ಸಾವಿಗೆ ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ ಕಾರಣವಾಗಿದೆ। ಯಾವುದೇ ಮುನ್ಸೂಚನೆ ಇಲ್ಲದೆ, ಯಾವುದೇ ಬಂದೋಬಸ್ತಿ ಇಲ್ಲದೆ, ಪೊಲೀಸರಿಗೂ ಕೂಡ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಕೊಡದೆ ಅವತ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಧಾನಸೌಧದೊಳಗೂ ಮಾಡ್ತಾರೆ, ಚನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣದೊಳಗೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದು ತಪ್ಪದ। ಆ ತಪ್ಪಿಗಾಗಿ 11 ಜನ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮವರು ಜೀವ ಕಳ್ಕೊಂಡಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ। ದಯಮಾಡಿ ಇವತ್ತು ತಕ್ಷಣ ಈ ನೈತಿಕ ಹೊಣೆ ಹೊತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು उपमुख्यमंत्रिಗಳು राजीनामे ಕೊಡಬೇಕಂತ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात नगरसेवकसह भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।